हे समोर येताना पाहायला मिळतात। काय तुमच्या भावना आहेत आजच्या? आज शब्द नाही आहेत, आभार आहेत महाराष्ट्राच्या जनतेचे की त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर इतका विश्वास दाखवला। शेतकऱ्यांचे हा विजय शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा आणि आमच्या लाडक्या बहिणींचा आहे की त्यांच्यासाठी महायुतीच्या सरकारने केलेल्या योजना या अगदी खालपर्यंत पोहोचवल्या आणि त्याचा लाभ सगळ्यांना झाला। हा मतरूपी आशीर्वाद आज महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिला आहे, त्यांचे खूप खूप आभार। महायुतीच्या निवडणुका ज्या होत्या त्या लाडक्या बहिणीवरती फिरत होत्या, एखादी लाडकी बहीण महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी असं वाटतंय का? बघा असं आहे की हा जो काही आपल्याला इथे अभूतपूर्व निर्णय मिळालाय, महिला मुख्यमंत्री होते की पुरुष होतोय, याच्यापेक्षा ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही 130च्या पुढे आहोत ते आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावे ही भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आमच्याकडे केंद्रीय नेतृत्व हे ठरवत असतं, पण आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब हे लाखो कार्यकर्त्यांच्या भावना या आमच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचवतील। चित्राताईंसारख्या एखाद्या लाडक्या बहिणीला मंत्रिमंडळात तरी यंदा स्थान बघा असं आहे, आमच्या देवाभाऊला महिलांना स्थान मिळेल। आमच्या देवाभाऊला या पदावरती पोहोचवण्यामध्ये महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा खूप मोठा हात आहे आणि लाखो करोडो लाडक्या बहिणी यांच्या मनातली जी इच्छा आहे बहुमताचं सरकार येणार आहे, पण विरोधी बाकार बसायला आता बहुमत नाही, कसं बघतात महाराष्ट्रात? आत्ताच आमचे नेते देवेंद्रजींनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आम्ही यांनी 2.5 वर्ष कट कारस्थानाचं राजकारण केलं, पण आम्ही कायम विकासावरती काम करत राहिलो, त्याचं हे फलित आहे। जेवढेही आले असतील आम्ही त्यांचा अनादर करणार नाही आणि त्याच्यामध्ये अतिशय समर्पक आणि चांगलं उत्तर त्या ठिकाणी आमचे नेते देवेंद्रजींनी दिलेलं आहे।